आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाची जादू। परभणी जिल्हा बँक निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून अभय पाटील सावंत 35 मतांनी विजयी। प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून अभय पाटील सावंत यांचा परभणी जिल्हा बँकेवर दणदणीत विजय। समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण। कळमनुरी सहकार क्षेत्राचे आणि जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या दी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी या बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी झालेल्या या निवडणुकीत कळमनुरी तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून धडाडीचे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक अभय पाटील सावंत यांनी 35 मतांनी ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे। त्यांच्या या विजयामुळे कळमनुरी तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात येत आहे। अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळत होती। मात्र आमदार संतोष बांगर यांच्या अचूक नियोजनामुळे आणि अभय पाटील सावंत यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला। अभय पाटील सावंत यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 35 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला। हा विजय केवळ अभय पाटील सावंत यांचा नसून कळमनुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रावर आमदार संतोष बांगर यांच्या असलेल्या मजबूत पकडीची आणि लोकप्रियतेची ही पावती मानली जात आहे। आमदार बांगर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे। माननीय कार्यसम्राट दक्षिण आमदार संतोष बांगर यांचे समर्थक म्हणून आम्ही बोर्डीकर साहेब वर्षीकर साहेब यांच्या पॅनलमध्ये अधिकृत उमेदवार होते। आज या मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शन मध्ये आमदार खासदार मंत्री महोदय यांना संधी मिळत असते, परंतु आमचे आमदार संतोष बांगर यांनी माझ्यासारख्या साधारण सरपंच माणसाला उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे। माननीय संतोष बांगर यांचे खूप खूप आभार। किती मतांनी विजय झाला आपला? मला 35 मतदान पडलेले आहेत। या विजयाचं श्रेय आपण कोणाला देणार? या विजयाचे श्रेय मी आमचे दक्षिण आमदार संतोष बांगर व माझे सर्व कार्यकर्ते यांना देणार आहे।